ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. तर गळ्यात साप गुंडाळून घ्यायचे असा त्याचा अर्थ नाही आहे. परंतु शंकरांचं सामर्थ्य प्रचंड आहे, देवाधिदेव आहेत ते. आणि मनुष्य प्राण्याला देवापर्यंत पोचवण्याचे सगळे मार्ग हे त्यांच्यापासून निघालेले आहेत. 108 प्रकारांनी आणि मनुष्यानी आत्मतत्व जाणणे आणि परमात्मतत्वाशी तन्मय होणे हे करता येतं. ते सगळे मार्ग शोधणारे शिव आहेत. असं सगळं सामर्थ्य असताना सुद्धा शिव हा विरागी वृत्तीने राहतो. स्वतः करता काही ठेवत नाही. जे सगळे भौतिक जीवनाचे भोग आहेत ते इतरांना. शिव राहणार स्मशानात, अंगाला राख फासून राहणार, अन्नपूर्णेकडे भिक्षा याचना करणार आणि त्यावर गुजराण करणार. तर आदर्श म्हणजे एक पराकोटी असते, त्यागाची पराकोटी. जगाकरता जगाचं भलं व्हावं म्हणून आपण विष प्यायचं. नाही तर आजकाल प्रश्न येतच असेल काही लोकांच्या मनात की इतके वर्ष कष्ट केले, आता जरा बरे दिवस आले आहेत, तर आम्हालाही काही मिळू द्या. म्हणजे आम्हालाही काही मिळू द्या हा शिवाचा स्वभाव नाही आहे. आम्हाला काही नको, फक्त जे हलाहल असेल ते यांच्याकडे द्या. ज्याचा तुम्हाला त्रास होतो, ज्याच्यापासून तुम्हाला धोका आहे, ते आम्ही अंगावर घेतो. असं जीवन जगायची खूप आवश्यकता आहे. कारण जगाच्या सगळ्या समस्या या उत्पन्न झाल्या, त्यांचा विचार करून शेवटी मूळ कारणं हीच सापडतात. माणसाचा हावरटपणा, त्याच्यामुळे संकट आहे. आणि माणसाचं कट्टरपण, त्याच्यामुळे रागद्वेष, त्याच्यामुळे लढाया, युद्ध. आणि मला पाहिजे, बाकीच्यांना मिळालं नाही मिळालं तरी चालेल, अशी स्वार्थाची वृत्ती. आणि भेद पाहायचे, लोकांमध्ये वर खाली करायचं. अशी एक 5-6 कारणं जी मनुष्य प्रवृत्तीची काळी बाजू आहे तेच कारण म्हणून समोर येतं. खरोखर उपाय व्हायचा असेल तर ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. आणि शिवाचं पूजन करणं म्हणजे ती प्रवृत्ती बदलायची. मला काही नको अशी प्रवृत्ती पाहिजे. त्यागाचं जीवन पाहिजे. साधेपणाने राहता आलं पाहिजे. सर्वापोटी करुणेचा भाव असला पाहिजे, जो शंकरांचा आहे. शंकरांच्या भक्तामध्ये राक्षस भूतांपासून सगळे आहेत. आणि शिव सगळ्यांचं कल्याण करतात, त्यांना वर देतात, म्हणून त्यांना भोळे म्हणतात. ते भोळे नाही आहेत. सगळ्या जगाच्या व्यवहाराची पूर्ण जाणीव असलेला माणूस, त्याला हे कळतं की प्रसंगोपात दुष्टांचं निर्दालन करावं लागतं, पण मनामध्ये शत्रुता, द्वेष असं घेऊन मनामध्ये सर्वांविषयी प्रेम पाहिजे. हे सांभाळणं फार कठीण असतं, पण ते सांभाळायची योग्यता शिवामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे सगळे देव त्यांची भक्ती करतात. तर अशी समदृष्टी, सर्वांपोटी सद्भाव, स्वतःला नको, आपला उपयोग जगाकरता जास्तीत जास्त व्हावा, ही अशी काही जी वृत्ती आहे ती शिववृत्ती आहे. म्हणजे ते पवित्र जीवन आहे. शिव हा पवित्रतेचा समानार्थी शब्द आहे. तर हे पवित्र जीवन जगण्याचा, ते पवित्र जीवन साध्य व्हावं याच्याकरता रोज प्रयत्न करून एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे शिवाची भक्ती आहे. ती भक्ती आपण सगळ्यांनी केली पाहिजे.
आपल्या इथे श्रावण महिन्यामध्ये शिवाची भक्ती ही सर्व देशभरात सर्व पंथोपपंथांचे लोक करतात. त्याला एक सामाजिक स्वरूपही आहे. कावडी घेऊन लोक जातात. इकडलं पाणी तिकडे नेतात. हे प्रतीक दोन अर्थांनी हे प्रतीक आहे. एक तर आपल्याला हे जे चांगलं सापडलं, चांगलं भावलं, आपण जे चांगलं करतो आहोत ते आपल्याजवळ नाही ठेवायचं, ते घेऊन जायचं दूर दूर. गंगेचं पाणी किंवा त्या भागात जी पवित्र नदी मानल्या जाते तिचं पाणी घ्यायचं आणि ते शिवाकडे न्यायचं. शिव हे समाजाचंही प्रतीक आहे. सामान्य समाज, ज्याला आजकालच्या भाषेत आपण जनता म्हणतो, तो शिव आहे. सगळे प्रयत्न थकले म्हणजे लोक जनतेकडेच जातात, आजही जातात. आणि सगळ्यांचे प्रयत्न थकल्यावर जर जनतेच्या मनात असलं तर काम होतं. हे आजही आहे. गंगेचं पवित्र पाणी म्हणजे ती पवित्रता ही समाजाकडे न्यायची, समाजाला अभिषिक्त करायचं. तर या अर्थाने कावडियांची मोठी परंपरा आहे सगळीकडे. प्रतिकात्मक आचरण आपण करतो, पूजा करतो, कावडी घेऊन जातो, पण त्याच्या मागे हा जो अर्थ आहे त्याचं आचरण हे जास्त महत्त्वाचं आहे. ते केलं पाहिजे. म्हणजे मग अशा प्रतिकात्मक कार्यक्रमाचा सुद्धा मनावर फार मोठा संस्कार होतो. भावसहित पूजा याला म्हणतात. या प्रत्येक कृतीच्या मागे काहीतरी भाव आहे. तो भाव समजून हे काम केलं तर मग ती कृती नाही राहत, ती संस्कृती होते, त्याचा संस्कार होतो आणि त्यात जीवन बदलायची ताकद असते. माणसाचं जीवन जे संस्कार बदलतात त्यांच्यामध्ये विश्वाचं जीवन बदलायची ताकद असते. ह्याची उदाहरणं काही वेगळी द्यायला आवश्यक नाही आहे. सगळ्या जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा उत्थान झालं आहे तेव्हा असेच कोणते तरी संस्कार हे मनुष्याने आपल्या अंगी बाणवले, समूहाने आपल्या अंगी बाणवले आणि सगळ्या जगामध्ये ते पसरले. असंच झालेलं आहे. आजही असं म्हणतात विचार करणारे लोक, बुद्धिवान लोक, की जगामध्ये काहीतरी परिवर्तन येत आहे. काळ बदलत चाललेला आहे आणि या बदलत्या काळामध्ये माणसांनी आपली पावलं अचूक टाकून योग्य दिशा धरली नाही तर मग हा विनाशाचा काळ होईल. पण काळ ओळखून मनुष्यानी नीट दिशेने पावलं टाकली तर यातून मनुष्याच्या जीवनाचं एक नवीन उन्नत स्वरूप उभं राहील. आणि असं नवीन उन्नत स्वरूप उभं राहण्याकरता ज्यांच्या नेतृत्वाखाली हे झालं पाहिजे ते आपण भारतीय आहोत. कारण सगळ्या परस्पर विरोधी बाबींची सांगड घालून त्यातून समन्वयाचं नवनीत कसं काढायचं. अमृत मंथनातून रत्न निघतात, त्याच्यात हालाहालासारखं विषयी असतं, ते विष प्राशन करून जगाला अमृत प्राप्त कसं करून द्यायचं हे परंपरेने आपल्याला ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळे ती परंपरा आपल्यापर्यंत नेणाऱ्या या ज्या सगळ्या कृती आहेत, पूजा आहे, यात्रा आहेत, त्याच्यामागचा भाव ओळखून आपण केलं आणि बाह्य कृती करतानाच त्यातला संस्कार आपण आपल्या अंगी बाणवला तर खरोखर या आपल्या भक्तीमुळे देव प्रसन्न होईलच. आणि देव प्रसन्न होईल हे याची देही याची डोळा आपण अनुभव करू शकू इतकी आपल्या या भावाची ताकद आहे. या कृतीमागे तो भाव उभा राहिला तर त्यातून सगळ्या विश्वाच्या जीवनाचं परिवर्तन करायची ताकद आहे. विश्वाला त्यातनं एक प्रकारे हिंदीमध्ये म्हणतात राहत अशी मिळेल, ती द्यायची आपली ताकद आहे. आपल्या परंपरेचा भाव ओळखून या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. असं एक मनात येतं. असं सगळं करताना ते तुमच्यासमोर चिंतनाकरता मांडलं आहे. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.